काही खासदार अनुपस्थित देखील होते. संदीपान भुमरे, मिलिंद देवरा रात्री 11 वाजता पोहोचले तिथे, 11:30ला. हो, मग याच्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये आलेले आहेत. राज्याला 2 उपमुख्यमंत्री आहेत, राज्याला एक मुख्यमंत्री आहे आणि तिघांचेही हायकमांड दिल्लीमध्ये आहे. जरी त्यांच्या पक्षाची नावं वेगळी असली तरी त्या सगळ्यांचा हायकमांड दिल्लीमध्ये असल्यामुळे महाराष्ट्रामधल्या घडामोडींची, आपापसातल्या वादाची, घेण्या देण्याची, शासकीय बाबतीत म्हणतो मी, विकासाची चर्चा करण्यासाठी त्यांना दिल्लीत यावं लागतं. म्हणजे जी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना जी आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांचे निर्णय मुंबईतूनच होतात. पण अमित शहाने स्थापन केलेल्या ज्या शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे गट आहेत त्यांना मात्र दिल्लीत येऊनच त्यांच्या हायकमांडशी चर्चा करावी लागते. हे मी वारंवार महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे. त्याच्यामुळे जर राज्याचे उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये आले असतील आणि त्यांनी त्यांच्या खासदारांची बैठक घेतली असेल त्यांच्या गटाच्या, तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काही नाही आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेतच. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्याच्यामुळे पुन्हा सहकार मंत्री आहेत. राज्याच्या एका डेप्युटी CMनं त्यांना भेटले. भेटू त्यांना, देशाच्या प्रधानमंत्र्यांना जर कोणी भेटत असेल तर त्यांच्यावरती आक्षेप घ्यावा असं काय नाही. दोन्ही माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही शिंदे शिवसेना, म्हणजे शिंदे सेना, शिवसेना म्हणणार नाही मी, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निर्माते आहेत, संस्थापक आहेत. त्याच्यामुळे त्यांना भेटणं हे आवश्यक असतं. सर, जी निधी वाटप झालं आहे याच्या अर्थसंकल्पामध्ये भाजपच्या मंत्र्यांना 28% आणि शिवसेनेच्या 22% मिळाले आणि राष्ट्रवादीचे 19%. बघा, हा अशा प्रकारे जो निधीचा असमतोल आहे, असमतोल, मी म्हणतो राज्य हे सगळ्यांच्या, राज्य एक आहे, संपूर्ण राज्याचा विकास हा समतोल पद्धतीनं व्हायला हवा. राज्याचा जिथे विकासाचा बॅकलॉग आहे, मग मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, जिथे बॅकलॉग आहे तिथे सगळ्यात जास्त मदत करणं गरजेचं आहे. पण जर तिथे शिवसेनेचे किंवा इतर विरोधी पक्षाचे आमदार असतील तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा तो विकास निधी विकासासाठी उपलब्ध होणं गरजेचं आहे. तसं न करता सध्याचं सरकार हे अत्यंत अनैतिक पद्धतीनं, असमतोल पद्धतीनं निधी वाटप करत आहे. हे खरं म्हणजे लोकशाही आणि संविधानासाठी घातक हा पायंडा आहे. सर, एकीकडे तुम्ही आपल्या देशामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव येतो, मात्र कर्नाटकमध्ये अध्यक्षांना उत्तरं मिळाली नाही व्यवस्थित म्हणून त्यांनी कामकाज तहकूब केलं आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये जाब विचारला. विधानसभा अध्यक्षाचं किंवा लोकसभा अध्यक्षाचं काम हे तेच आहे. मुळात त्या पदावर बसलेली व्यक्ती निष्पक्ष असावी लागते. तुम्ही जरी एका पक्षाकडून निवडून आला असाल आणि त्या पदावर बसला असाल, तेव्हा त्या पदावर जेव्हा तुम्ही बसलेला आहात तेव्हा तुम्ही निष्पक्ष असता आणि सगळे पक्ष तुमच्यासाठी समान असतात, सरकार पक्षासह. असं मी अनेकदा पाहिलेलं आहे. या लोकसभेत खास करून सोमनाथ चटर्जी असतील, शिवराज पाटील होते, किंवा संगमा त्या पद्धतीनं काम करत होते. पण आता विधानसभांचे अध्यक्ष महाराष्ट्राचे असतील किंवा आणि लोकसभेचे अध्यक्ष असतील, ते पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून काम करतात. म्हणून कर्नाटक विधानसभा अध्यक्षांचा आदर्श हा सगळ्यांना ठेवायला पाहिजे. जितेंद्र आव्हाड जे आहे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती महाराष्ट्रात लोक बोलतील आणि काल बोललेले आहेत. सर, एलपीजीच्या तुटवड्यासंदर्भात एकीकडे सरकार सांगते की कुठे तुटवडा नाही आहे, दररोज प्रेस कॉन्फरन्स होत आहेत, मात्र प्रत्यक्षात ग्राउंडवरती लोकांना रांगेत उभं राहावं लागतं. नाही, ही बघा, असं आहे की
ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी परिस्थिती आहे. ऑपरेशन सक्सेसफुल, सर्जरी सक्सेसफुल पण पेशंट डेड, तशी परिस्थिती LPG गॅसच्या तुटवड्यासंदर्भात आहे. आपण दिल्लीत अनेक ठिकाणी जा, आज वृत्तपत्रात रांगा लागल्याची चित्र जी प्रसिद्ध झाली आहेत ती काय AI काढलेली आहेत का? काय तुमचं AI काय? मुंबईमध्ये 40% रेस्टॉरंट बंद आहेत. मुंबईमध्ये शाळांच्या कॅन्टीनमध्ये LPG मिळत नाही आहे. मुंबईच्या रस्त्यावरच्या खाण्याच्या गाड्या असतात वडापावसह, त्या बहुतेक 50% गाड्या बंद झालेल्या आहेत. आणि तुम्ही म्हणताय की परिस्थिती चिंताजनक नाही किंवा काही अडचण नाही. तुम्ही खोटं बोलू नका. अनेक देवालये जे आहेत प्रमुख, काशीमध्ये, काशी कोणाचा मतदारसंघ आहे? काशी हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे. तिथे अन्नपूर्णा जे मंदिर आहे तिथे गेले 40 वर्ष अखंड 2 वेळेला भक्तांना जेवण दिलं जातं. अन्नपूर्णा मंदिरामध्ये लाखो रोज. पण ते आता अन्नछत्र LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंद झाले. शिर्डी संस्थांमध्ये सुद्धा जेवणामध्ये जे जेवण प्रसाद म्हणून देतात त्याच्यामध्ये कटौती केली आहे. 2 लाडू द्यायचे प्रसादाचे, एकच देतात. हे सर्व तीर्थस्थानात हिंदुत्ववादी आहेत ना, म्हणून त्यांना सांगतोय आपण धर्मवादी आहात, आपण हिंदुत्ववादी आहात. निदान देवळांना तरी LPG द्या, शाळांना द्या, आश्रमशाळांना द्या, हॉस्टेल्सना द्या ना. तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही खोटं बोलत आहात आणि दिशाभूल करत आहात. रोज मिनिस्ट्री पण सर प्रेस कॉन्फरन्स घेते, काल पण घेतली आणि सांगितलं पुरवठा आहे आणि वेसल्स पण कच्छ आणि गुजरातला पण पोचले, काल शिवालिक पोचलं आणि पुरवठा पूर्णपैकी. नाही, तसं दिसत नाही. अशा पत्रकार परिषदा घेऊन काही अर्थ नाही आहे. काल विरोधी पक्षनेते खरगे यांनी त्या संदर्भात एक सविस्तर निवेदन केलेलं आहे. ज्या निवडणुका झालेल्या आहेत मध्यंतरी महाराष्ट्रामधल्या, तर त्या संदर्भातचा एकनाथ शिंदे यांनी एक रिपोर्ट तयार केलेला आहे म्हणे की कुठं कुठं इंटरनल दगा फटका झालेला आहे आणि तो विषय आहे तो इथे दिला जाणार आहे. बघा, जे 3 पक्ष आता एकत्र आहेत त्यांचा मूल आधार जो आहे निर्मितीचा, हा दगाफटकाचा आहे. हे 3ही पक्ष दगाफटक्यातूनच निर्माण झालेले आहेत. मग शिंद्यांची सेना असेल, शिंदे सेना असेल, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि भारतीय जनता पक्ष असेल, त्यांनी शिवसेनेशी, या 3ही पक्षांनी, त्यातल्या 2 प्रमुख पक्षांनी तर शिवसेनेशी दगाफटका थेट केलेला आहे. अजित पवारांच्या पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार निर्माते आहेत, त्यांच्याशी दगाफटका केला आहे. आता हे 3 पक्ष आपापसात दगाफटका करत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या राजकारणाचा मूळ पाया, आधार हा दगाफटका आहे. आणि जोपर्यंत हे पक्ष एकत्र आहेत तोपर्यंत ते दगाफटका करत राहतील. तुम्ही दिल्लीमध्ये येऊन किती रिपोर्ट्स दिलेत, रिपोर्ट्सचा फार फायदा होणार नाही. कारण दिल्लीचं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे. ते शिंदेसेना किंवा अजित पवार गटाचं नेतृत्व नाही. गरज म्हणून त्यांनी तुम्हाला तिथे ठेवलं आहे. त्यांनी निर्माण केलेले तुमचे पक्ष आहेत. ज्या क्षणी त्यांना वाटेल तुमची गरज संपली त्या क्षणी तुम्हाला ते मोडीत काढतील. नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. जसं आमच्याकडे मांडी लावून बसले आज आणि उद्या पळून गेले अमित शहांबरोबर, हा त्यांचा गुणधर्म आहे, हा त्यांचा DNA आहे सगळ्यांचा. त्याच्यावरती आम्ही बोलणं योग्य नाही. शुल्क दर स्पष्ट झाल्यानंतर अमेरिका आणि भारताच्या जो ट्रेड डील होतं त्यानंतर त्यावरती भाष्य केलं जाईल असं भारत सरकार म्हणतं. बघू त्याच्यावरती. आता ते सत्य बोले हिंदी में काय 500 कोटीहून अधिक बुडवलं आहे नरेंद्र मेहतांनी. स्टॅम्प ड्युटी वर पैसे सरकारचे बुडवले आहे असं कोणी केलंय? आता त्याच्यात मी ते का उत्तर राज्यसभा निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचं सांगितलं. क्रॉस वोटिंग हा एक पैशाचा खेळ आहे. हरियाणा, बिहार या 3 ठिकाणी एका पक्षावर चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांना राज्यसभा निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी पक्षानं कोट्यवधी रुपयांचं आमिष दाखवून किंवा देऊन त्यांना क्रॉस वोटिंग करायला लावलं आणि हे वारंवार केलं जातं आहे. याच्यामध्ये काय लोकशाहीची शान, या देशाच्या शान काय राहत नाही ना.
कोणतीही निवडणूक राज्यसभेची आणि विधान परिषदेची भारतीय जनता पक्षाचे लोक ही निष्पक्ष, स्वच्छ आणि प्रामाणिकपणे होऊच देत नसतील तर त्यांनी लोकशाहीचा डांगोरा पेटू नये. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये धर्मस्वातंत्र्य व धर्मांतर विरोधी कायदे काल मंजूर झाले आमच्याकडे महाराष्ट्रात, पण या कायद्याचा काय उपयोग आहे? शेवटी पक्षांतर विरोधी कायदा असताना सुद्धा लोक थेट पक्षांतर करतात आणि त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं. पक्षांतर विरोधी डिफेक्शनचा कायदा असताना सुद्धा लोक क्रॉस वोटिंग करतात आणि त्याला सरकार पक्ष उत्तेजन देतं. कायद्यांची काय किंमत आहे? बोलिए. देवेगौडा यांनी सोनिया गांधीला पत्र लिहिलं. हिंदी में बोलिए. एकनाथ शिंदे सर दिल्ली के दौरे पर हैं. देखिए, एकनाथ शिंदे ये महाराष्ट्र के डिप्टी सीएम है. एकनाथ शिंदे की जो है उनका हाई कमांड जो है वो मुंबई में नहीं है. भले वो नाम शिवसेना लगाते होंगे, लेकिन उनके नेता है जो उनके पार्टी की स्थापना अमित शाह ने की है, उनकी शिवसेना की. तो उनके बॉस है अमित शाह, उनके नेता है, उनके संस्थापक है पार्टी के, दिल्ली में बैठते हैं और गृहमंत्री भी है. तो डिप्टी सीएम अगर उनसे मिलने आए तो उसमें आश्चर्य की बात क्या है? राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार और शिंदे सेना हम जिसे बोलते हैं, ये दोनों पार्टी के संस्थापक अमित शाह जी है. तो महाराष्ट्र में क्या हो रहा है, हमको क्या करना है, क्या आदेश लेना है, वो आदेश लेने के लिए दिल्ली में आकर अमित शाह जी से ये मिलते हैं. तो मिलने दीजिए, उनकी पार्टी का अंदरूनी मामला है. अपने पार्टी को चिप से मिलने आए हैं ना. हाँ, एलपीजी गैस का शॉर्टेज का हो. राज्यसभा में जो सर कल राज्यसभा के लिए वोटिंग हुई, क्रॉस वोटिंग की बात. देखिए, ये क्रॉस वोटिंग हमेशा होती है. बिहार में हो गई. बिहार में पर्याप्त संख्या थी कि अपोजिशन का एक उम्मीदवार एडी सिंह वो जीत सकते थे. बाद में ओडिशा में हो गया और हरियाणा में हो गया है. कुछ भारतीय जनता पार्टी जैसी जो अपने आप को एक नीतिमान पार्टी बताती है, उनको शर्म आनी चाहिए कि पैसा देकर राज्यसभा में, देश के सर्वोच्च सदन में भी आप पैसे का खेल करके वोट, विधायकों के वोट खरीद लेते हो और चुनाव जीतते हो. क्रॉस वोटिंग क्या है? ये क्रॉस वोटिंग कब तक चलेगा? ये क्रॉस वोटिंग का खेल. बीजेपी को मजा आ रहा है, लेकिन देश को सजा मिल रही है, देश के लोकतंत्र को सजा मिल रही है. अपोजिशन वाले भी एक साथ नहीं है, ऐसा मैसेज. अपोजिशन वाले एक साथ है, चाहे उड़ीसा हो, चाहे बिहार हो, चाहे हरियाणा हो. आपने देखा होगा हमारे सभी नेताओं ने इंडिया ब्लॉक और वहाँ के अघाड़ी के बहुत ही मेहनत की थी इस बार. फिर भी सत्ता और पैसे के बल पर विधायक खरीद लेते हैं. उड़ीसा में, पटना और हरियाणा में फिर एक बार ये देश ने देखा है और ये बहुत ही गलत है. सर, एलपीजी क्राइसिस को लेकर आप किस तरह, सरकार तो कह रही है. देखिए, सरकार के ऊपर आप विश्वास मत रखिए. सरकार जो है वो सरकार वो पुरानी वाली पंडित नेहरू जी की सरकार नहीं है, या लाल बहादुर शास्त्री की सरकार नहीं है, या इंदिरा गांधी की सरकार नहीं है, ये या राजीव जी की नहीं है. हाँ, कि जनता को विश्वास में लेकर कुछ बात कहे. आप देखिए, दिल्ली में देखिए ना, मुंबई में देखिए, एलपीजी के लिए लोग कैसे 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर क्यू में खड़े हैं, कतार में खड़े हैं. कि सरकार को दिखता नहीं है? अखबार में आज बड़े बड़े फोटो पब्लिश हो गए हैं. मुंबई जैसे शहर में रेस्टोरेंट बंद हो गए हैं. जो मंदिर है बड़े बड़े, उसमें प्रसाद नहीं मिल रहा है एलपीजी की वजह से. अरे काशी में जाकर देखिए, मोदी जी के अन्नपूर्णा मंदिर है पुराना, 35 साल से वहाँ एक अन्न छत्र चल रहा था. गरीबों को, श्रद्धालुओं को भोजन मिल रहा था 2 टाइम मुफ्त में. एलपीजी की वजह से वो अन्न छत्र अन्नपूर्णा देवी मंदिर का बंद हो गया. बंद हो गया ना एलपीजी की वजह से. और सरकार क्या बोल रही है? एलपीजी का कोई समस्या नहीं है. मुंबई में लगभग 50% वड़ा पाव की ठेले बंद हो गए, एलपीजी नहीं है. रेस्टोरेंट बंद हो गए, स्कूल कॉलेज में कैंटीन बंद हो गई है सब जगह पे.
सरकार पर विश्वास मत रखिए, दुर्भाग्यवश कहना पड़ता है। सर आज निलंबन